औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. जन्मठेप झालेल्या आरोपीस उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने जामीन मंजूर केला. या खटल्याची अधिक माहिती अशी की विशेष न्यायाधीश सोलापूर यांनी 2021च्या विशेष खटल्यामध्ये 17 जून 2025 रोजी दिलेल्या निकालपत्र आणि आदेशानुसार अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात भारतीय दंड संहितेच्या कलम 363, 376/2/N, 452, 323, 504 आणि 506 अंतर्गत शिक्षापात्र गुन्ह्यासाठी दोषी ठरवून आरोपी क्रमांक 1 रोहित बनसोडे यास मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. सदर निकालाविरुद्ध आरोपींनी अॅडव्होकेट वीरेश पुरवंत व आशुतोष पुरवंत यांच्या मार्फत उच्च न्यायालयात अपील याचिका दाखल केले होते. सदर आरोपीच्या जामिनाची सुनावणी सरकारी वकिलांनी आरोपीच्या जामीन अर्जाला विरोध करताना पीडितेच्या पुराव्यावरून आरोपीचा गुन्ह्यातील दोष सिद्ध होतो, त्यामुळे आरोपीचा जामीन अर्ज फेटाळण्यात यावा अशी हरकत घेतली. याउलट आरोपीच्या वकिलांनी विशेष न्यायालयाच्या निकालातील काही त्रुटी उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या आणि रेकॉर्डवरील पुराव्यांचा विचार करता सदरचा खटला हा आरोपी क्रमांक 1 व पीडिता यांच्या भावनिक सहभागाचा असल्याचा युक्तिवाद केला. उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने सदरचा आरोपीतर्फेचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीला 15,000 रुपयांच्या जामिनावर अटी व शर्तीसह जामिनावर मुक्त करण्याचा आदेश पारित केला. सदर प्रकरणात आरोपीतर्फे अॅडव्होकेट वीरेश पुरवंत आणि अॅडव्होकेट आशुतोष पुरवंत यांनी काम पाहिले. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभं राहत नव्हतो, तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय. सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला, त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठल्याही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं. त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला. त्यामुळे मी आज साधारणपणे 90% पर्यंत रिलीफ आहे.